In data structures, we have started with searching and sorting chapter. So initially, if you remember, we have learned searching, and then recently we are learning now sorting techniques. So we have learned bubble sort. In the last lecture, if you remember, last two lectures, we have been learning insertion sort, right? तर आपला आता आजचा फोकस काय असणार आहे की तुम्ही दोन सॉर्टिंग टेक्निक शिकलात, सर्चिंग शिकलात आणि ह्या सेम गोष्टी कॉलेजमध्ये पण शिकवल्या जातात, राईट? तर ते थोडंसं जरा माझा प्रयत्न असतो की तुम्हाला ते शिकवणं इंटरेस्टिंग कसं करता येईल, तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल, हा एक प्रयत्न चाललेला आहे. तर तर हाऊ मेनी ऑफ यू लाईक डान्सिंग? किती लोकांना नाचायला आवडतं? बरं गणपतीतलं का असे ना, दांडे खेळायला आवडतात. सो हाऊ मेनी पीपल लाईक टू डान्स? नोबडी, ॲब्सोल्युटली. Come on, guys. I'm not going to ask you to dance right now. Neither will do that in class, right? क्लासमध्ये जागाच नसते. मी काय तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ ऑन करून नाचा म्हणणार नाही आता इथं. आय एम जस्ट आस्किंग की हाऊ मेनी आर इंटरेस्टेड. ओके, गुड, फाईन. सो वी हॅव वी मोस्ट ऑफ अस लव्ह डान्सिंग. काही लोकांना पबमध्ये नाचायला आवडत असेल, काही लोकांना म्हणजे अंधार म्युझिक जसं सगळं तो एन्व्हायरमेंट लागत असेल. काही लोक बिंदास असतात ते गणपतीत मस्तपैकी विसर्जनाच्या मिरवणुकीत गणपती बसतात त्या दिवशी काय मंडळाचे म्हणजे कसं नाचतात, दहीहंडीला नाचतात मस्तपैकी. तर एक नाचणं प्रत्येकाला जनरली मला असं वाटतं आवडतं. काही लोक लाजणारे असतात ती गोष्ट वेगळी. एनिवेज, तर किती लोकांना डान्स बघायला तरी आवडतो. नाचायला आवडत नसेल मान्य मला. फाईन, इट्स युअर चॉईस. बट हाऊ मेनी ऑफ यू रिअली ॲटलीस्ट लाईक टू वॉच डान्स? नजबली किंवा तुमचा तो डान्स वगैरे मूव्ही असे आले होते. यू लाईक, राईट? तर आता मी काय प्रयत्न करतोय की तुम्हाला हे जे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत, म्हणजे आता बबल सॉर्ट म्हणा, इन्स्टंट सॉर्ट म्हणा, हे तुम्हाला मी एका डान्स फॉर्ममध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. तर आता हे जे तुमच्या समोर स्क्रीन दिमाग दिसतीये तुम्हाला, तर हा एक ग्रुप आहे की ह्यांनी काय केलंय की तुम्हाला डान्स करता करता बबल सॉर्ट शिकवलाय. ठीक आहे, युअर गोइंग टू एन्जॉय दिस व्हिडिओ. छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, जास्त वेळ लागणार नाही याला. आणि तुम्हाला लक्षात बघायचं आहे काय की ह्यांच्या पाठीवरती नंबर लिहिलेले आहेत. सिंगल डिजिट नंबर आहेत, पटकन कळतात की ते नंबर काय आहेत, कसे आहेत ते. आणि ते नंबर जे आहेत, हे डान्स करताना तुम्हाला लक्षात येईल की पहिल्यांदा सगळी ही लोकं अनसॉर्टेड असतो. म्हणजे आपला जसं आपण स्टार्टला ॲरे घेतो ना अनसॉर्टेड, तशी सगळी लोकं लाईनमध्ये उभी असतात. ते सगळे अनसॉर्टेड आहेत. आणि मग नंतर आपण कसं करतो, बबल सॉर्टचं बेसिक लॉजिक काय होतं, वी ऑल्वेज कंपेअर टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. थोडंसं बबल सॉर्ट रिवाइज करा. वी ऑल्वेज कंपेअर टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर. तशी दोन लोकं कंपेअर कंपेअर करत करत जर गरज पडेल तर आपण काय करतो, स्वॅप करतो. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडचा नंबर हा राईट हँड साईडपेक्षा लेस हवा आहे, कारण असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर लावायचे आहेत ना. मग लेफ्ट हँड साईडचा नंबर जर राईट हँड साईडपेक्षा लेस नसेल तर आपण स्वॅप करतो. आणि असं स्वॅप करत 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 एक बबल होतो. मग पुढचं इटरेशन, अशी वेगळी इटरेशन्स येत जातात. आणि ॲट द एंड ऑफ दिस ऑल इटरेशन्स, हे सगळे एन इटरेशन संपले की ॲट द एंड आपला सगळा डेटा सॉर्ट झालेला असतो. आणि तो बबल सॉर्ट टेक्निक आपण वापरतो. तर आपण जे टेक्निक बोर्डवर शिकलो, तुम्हाला शिकवलं, मी ॲरेमध्ये दाखवलं वर्किंग कसं करायचं, नंबरमध्ये प्रोग्राम केलाय आपण, टाइम कॉम्प्लिट काढली, सगळं मान्य मला. पण आता त्या डान्सच्या फॉर्ममध्ये आपण बघतो कसं करायचं ते. ओके, सो होप यू विल एन्जॉय दिस व्हिडिओ. लेट्स सी. सगळ्यांना म्युझिक ऐकू येते ना? आता सगळे नंबर अनसॉर्ट होतील बघा. ऑल नंबर्स आर अनसॉर्टेड. वरती ॲरे दाखवला बघा, ॲरेचे इंडेक्स नंबर्स. झाले स्वॅप, कंपेअर, स्वॅप, कंपेअर, नो स्वॅप. ऑलरेडी 3 इज लेस देन 8. स्वॅप, कंपेअर, स्वॅप, कंपेअर,
स्वॅप, कम्पेअर, स्वॅप. नेक्स्ट इटरेशन, हा नेक्स्ट इटरेशन, सेकंड इटरेशन गोइंग. स्वॅपिंग होत नाहीये. कम्पेअर, स्वॅप. स्वॅप करायला हे पुढे येत आहेत. फक्त कम्पेअर होत आहेत, स्वॅपिंग होत नाहीये. See all numbers sorted. Did you understand? How many of you enjoyed this video? किती लोकांना आवडला? इट्स गुड ना, काहीतरी वेगळं. ऍटलीस्ट सकाळ सकाळ लोकांची झोप तर गेली असेल काहीतरी म्युझिक ऐकून. नेहमी लोक झोपेत उठून बसलेले असतात लेक्चरला, स्पेशली फॉर ऑनलाईन. ओके, now we are going to understand incense sort again in the same dancing way. ठीक आहे. इन्सेन्स सॉर्टचं लॉजिक काय होतं मला आठवत असेल तर, आपल्याला आयथ एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर आपण त्याच्या प्रिव्हियस एलिमेंटला बॅकवर्ड जातो आणि कम्पेअर करत करत जातो. जेव्हा आपल्याला जो एलिमेंट इन्सर्ट करायचा आयथ एलिमेंट पेक्षा ग्रेटर असेल तर आपण तो शिफ्ट करत जातो, तर शिफ्टिंग होतं. आणि असं करत करत प्रत्येक इटरेशनला आपले डेटा जो आहे सॉर्टेड, तर फर्स्ट इटरेशनला फर्स्ट 1 नंबर, सेकंड इटरेशन सेकंड नंबर, फर्स्ट 2 नंबर्स, थर्ड इटरेशन फर्स्ट 3 नंबर, फोर्थ इटरेशन फर्स्ट 4 नंबर, असं करत 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 आपण nth इटरेशनला, लास्ट इटरेशनला फर्स्ट n नंबर्स आपण सॉर्ट करतो. बरोबर आहे. तर आता आपण ते बघूयात कसं काम करत.
1 इन्सर्ट झाला बघा. शिफ्टिंग स्टॉप. 8 इन्सर्ट झाला. तर 7 कम्पेअर करतोय. 7 इन्सर्टेड. शिफ्टिंग स्टॉप फॉर 7. आता 2 आपण इन्सर्ट करतोय. 8 शी कम्पेअर केला. 8 शिफ्ट झाला. 7 शी कम्पेअर करतोय. 7 शिफ्ट झाला. 3 शी कम्पेअर करतो आपण आता. 3 शिफ्ट झाला. 1 हा 2 पेक्षा लेस आहे. शिफ्टिंग विल स्टॉप. नेक्स्ट नंबर 5. आता आपण 5 इन्सर्ट करतोय. 8 शी कम्पेअर केला. 8 शिफ्ट. 7 शी कम्पेअर केला. 7 शिफ्ट. 3 शी कम्पेअर केला. 3 लेस आहे, लहान आहे. शिफ्टिंग स्टॉप. नेक्स्ट नंबर 4. आता आपण 4 इन्सर्ट करतोय. 8 शी कम्पेअर केला. 8 शिफ्ट. 7 शी कम्पेअर केला. 7 शिफ्ट. 5 शी कम्पेअर केला. 5 शिफ्ट. 3 शी कम्पेअर केला. शिफ्टिंग विल स्टॉप कारण 3 लेस आहे. तर नेक्स्ट नंबर 9. कम्पेअर केला 8 शी. शिफ्टिंग स्टॉप. आता 6 हा लास्ट नंबर पण इन्सर्ट करतोय. 9 शी कम्पेअर केला. शिफ्ट. 8 शी कम्पेअर केला. शिफ्ट. 7 शी कम्पेअर करा आता. शिफ्ट. आणि 5 शी कम्पेअर केल्यावरती शिफ्टिंग स्टॉप होईल कारण 5 इज लेस देन 6. सगळा डेटा शॉर्ट झाला बघा आता. नाउ जस्ट एन्जॉय देअर डान्सिंग. Once they are sorted, then in ascending order, sorting is done. So now they are celebrating. Good. समझ सगळ्यांना instant sort? Did you like it, guys? Okay. Now I'll give you 2 minutes. You're going to revise from your notebook or last lecture slides if you have taken screenshot. Difference between bubble sort and instant sort. क्विकली दोघांचा डिफरन्स रिवाइज करा म्हणजे आपल्याला एकाच वेळेस दोन्ही सॉर्टिंग टेक्निक लक्षात येतील किंवा रिवाइज होतील. Then I'm going to ask you next another question, but हा रिवाइज करून घ्या 2 मिनिटं. Once you revise, just raise your hand. Now, that's okay, thank you. Lower your hands. After revising bubble sort and instant sort, I'm going to ask you a very simple question. Out of bubble sort and instant sort, which sort is better? कुठलं सॉर्टिंग टेक्निक चांगलं आहे? Okay, if you want, I'll ask you a Boolean question. I'll just reset lower hands. How many of you think instant sort is better than bubble sort? किती लोकांना वाटतं की instant sort better आहे?
Okay. Whether it's everybody, if you revise the difference points. श्लोक, तुला वाटत नाही का? तुला वाटतं का बबल शॉट चांगला आहे का? डू यू स्टिल लाइक बबल्स? Anyways, I think he's not listening to me. Probably he's just looking, he's just maybe seen online, but he may not be there. Okay. So point is, why instance sort you are saying better than bubble sort? It is just because of its intelligence. बघा मी काय सांगतो ते. Because of its time complexity. शेवटी आणि स्वॅपिंग टेक्निक वापरलं काय आणि शिफ्टिंग टेक्निक वापरलं काय, तुम्हाला त्याचा काय फरक पडत नाही. स्वॅपिंग काय शिफ्टिंग काय, तुमचे नंबर ऑफ कंपॅरिझन्स कमी कधी होतात. वाय इन्स्टन्स सॉर्ट इज बेटर. वर्स्ट केस मध्ये दोघंही बिहेव सेमच करतायत. इकडे एन स्क्वेअर आहे, तिकडे एन स्क्वेअरच आहे. टाइम कॉम्प्लेक्सिटी दोघांची, बबल सॉर्ट इन्स्टन्स सॉर्टची. पण बेस्ट केस सिनारिओ तुम्ही जर बघितलात तर इन्स्टन्स सॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी फक्त ओमेगा ऑफ एन आहे आणि बबल सॉर्ट मात्र तसाच आहे, माठ्या आहे तसं ढम्म एन स्क्वेअर. मी एक्झाम्पल दाखवतो मला काय म्हणायचं आहे की सपोज इफ आय टेक जस्ट 4 नंबर्स 10, 20, 30 आणि 40. आता तुम्ही सगळ्यांनी काय करा, तुमच्याकडे बबल सॉर्टचं अल्गोरिदम आहे किंवा कोड आहे आणि मला सगळ्यांचा कोड आता कळतो. तुम्ही वाटतं तुम्ही पण स्वतः प्रॅक्टिकल केलेला आहे, स्वतः कोड लिहून बघितलेला आहे. तर बबल सॉर्टचा कोड समोर ठेवा तुमच्या नोटबुक मधला आणि हे 4 नंबर मध्ये दिलेले जे ऑलरेडी असेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत, तुम्हाला हे बबल सॉर्टच्या अल्गोरिदमनी वर्किंग करून दाखवा. अँड डोंट टेल मी बुलशिट की अरे नंबर ऑलरेडी असेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत, ऑलरेडी सॉर्टेड आहेत, कशाला करायचं. तुम्ही हुशार आहात, तुम्ही ह्युमन बिंग्स आहात, तुम्हाला काही ना काहीतरी इंटेलिजन्स दिलेला आहे, बरोबर की नाही. तुम्ही बीसीएसला आहात म्हणजे बाकीच्या जगापेक्षा बऱ्याच भरपूर हुशार आहात. पण तो जो बबल सॉर्टचा प्रोग्राम आहे त्याला तो इंटेलिजन्स नाहीये, तो प्रोग्राम आहे. त्याला जे काही इनपुट द्याल की बाबा हा अरे हे 4 नंबर आहेत, सॉर्ट कर की बबल सॉर्टचा फंक्शन कॉल होईल. बबल सॉर्टचा फंक्शन कसं काम करेल. इफ देर आर 4 नंबर देर हॅज टू बी 4 इटरेशन्स. इन द फर्स्ट इटरेशन देर हॅज टू बी 3 कंपॅरिझन, सेकंड इटरेशन 2 कंपॅरिझन, थर्ड इटरेशन 1 कंपॅरिझन, फोर्थ इटरेशन 0 कंपॅरिझन. मला प्रॉपर त्याचं वर्किंग बघायचंय, समजतंय. तर शो मी दॅट वर्किंग ऑन पेपर. And once you are done that, raise your hand. I can ask anybody to share your screen and show that paper. Huh? So do it. So even if numbers are in ascending order, bubble sort logic is going to perform same. There is going to be nested loops. आपण कंपेअर स्टार्ट कुठून करतो, तर अरेच्या स्टार्ट पासून या साइडनी आपला जो आय असतो स्टॉपर तो इथं एंडला असतो फर्स्ट इटरेशनला, इफ यू रिमेंबर, करेक्ट. मग आपण कम्पेअर करणार 10 आणि 20. ऑलरेडी 10 इज लेस देन 20, स्वॅपिंग होणार नाही, हे असंच राहणार. बट आय हॅव टू शो कंपॅरिझन्स. त्यानंतर नेक्स्ट नंबर्स कुठले कम्पेअर होणार आहेत, 20 आणि 30. स्वॅपिंग होणार नाहीये, दे आर गोइंग टू बी ॲज इट इज. देन नेक्स्ट 2 नंबर्स विल बी कम्पेअर्ड विथ 30 आणि 40. स्वॅपिंग होणार नाही कारण 30 इज ऑलरेडी लेस देन 40. आता फर्स्ट इटरेशनला 4 नंबर आहेत, नंबर ऑफ कंपॅरिझन आर ओनली 3, बरोबर. आता यातलं एक इटरेशन संपलं, बरोबर आहे. आणि कुठला बबल झाला, तर लास्ट नंबर जो आहे तो बबल झाला 40. आता उरलेले जे नंबर्स आहेत 10, 20 आणि 30, इथं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. परत कंपॅरिझन स्टार्ट कुठून होतं, आता तुमचं हे सेकंड इटरेशन सुरू झालं. आय राईट हे सेकंड इटरेशन. आता तुमचं कंपॅरिझन सुरू कुठून झालं, तर स्टार्ट पासून परत 10 आणि 20. स्वॅपिंग झालं का, नाही झालं. सो नंबर्स विल बी ॲज इट इज, पण कंपॅरिझन तर होणार आहे. आता नेक्स्ट कंपॅरिझन इज 20 आणि 30 झालं. तुमचा स्टॉपर आता इथं होता, सो सेकंड इटरेशन संपलं. इन फर्स्ट इटरेशन 4 नंबर्स 3 कंपॅरिझन्स. नेक्स्ट इटरेशनला एक नंबर ऑलरेडी बबल झालाय, नंबर ऑफ कंपॅरिझन कमी होणार एकनी, कारण एक बबल झालेला आहे. 3 नंबर आहेत, सो देयर आर 3 नंबर्स 2 कंपॅरिझन्स. डन. आता बबल कुठला झाला, 30 बबल झाला, बरोबर. मग 2 नंबर उरले 10 आणि 20. यात आता हे थर्ड इटरेशन सुरू झालं. 2 नंबर मध्ये एकच कंपॅरिझन होणार आहे, 10, 20. आणि मग 20 बबल झाला, काय शॉपिंग होणारच नाहीये. सो 20 इज गोइंग टू बबल नाव. हे इटरेशन संपलं. आता लास्ट इटरेशन म्हणजे फोर्थ इटरेशनला एकच नंबर उरला, तो म्हणजे 10.
जेव्हा एक नंबर असतो कंपॅरिझन होऊ शकत नाही, तर कंपॅरिझनला 2 नंबर लागतात. बरोबर? सो 10 बबल झाला. सो ऑल युअर नंबर्स आर इन असेंडिंग ऑर्डर. ते सॉर्ट झालेले आहेत ते 10, 20, 30, 40. करेक्ट? मग कंपॅरिझन किती झाल्या? तर 3, 2, 1, 0. लक्षात येतंय? आता हाच डेटा जर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर्स जर मी इन्सिडेंट सॉर्टला दिले असते, तर काय घडलं असतं? तर त्याला प्रत्येक वेळेस जेव्हा 20, 10 शी कंपेअर केला असता, तर कळलं असतं की की 10 इज ऑलरेडी लेस दॅन 20. शिफ्टिंग झालंच नसतं आणि एका कंपॅरिझन नंतर लगेच लूप ब्रेक झालं असतं. बरोबर? मग तो परत आउटर लूपला गेला असता. तर प्रत्येक इटरेशनला देअर विल बी एन इटरेशन्स म्हणजे इन्सिडेंट सॉर्टमध्ये पण 4 नंबर तर 4 इटरेशन झाले असते. पण तो प्रत्येक इटरेशनला एका कंपॅरिझन करून त्याला कळलं असतं, की शिफ्टिंगची गरज नाही आणि तो ब्रेक करून बाहेर पडला असता. म्हणजे प्रत्येक इटरेशनला फक्त एक कंपॅरिझन झालं असतं, एक. म्हणजे जर 4 नंबर असतील, तर टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन विल बी ओन्ली 4. त्यातनं पण लास्ट इटरेशनला कंपॅरिझन होत नाही. कंपॅरिझन 0 तर 3च कंपॅरिझन होतील. म्हणजे काय थोडक्यात, की इन्सर्शन सॉर्टला जर आपण सॉर्टेड डेटा दिला, असेंडिंग ऑर्डरमधला डेटा दिला, तर इन्सिडेंट सॉर्ट इज इंटेलिजंट देन बबल सॉर्ट अँड दॅट्स व्हाय इट अंडरस्टँड्स नॉट टू कंपेअर अननेसेसरी. सो इट ब्रेक्स द लूप अँड कम आउट ऑफ इट. आणि त्याला नंबर ऑफ कंपॅरिझन कमी लागतात आणि त्याच्यामुळे इन्सिडेंट सॉर्ट फास्ट होतं बबल सॉर्टपेक्षा. हे सगळ्यांच्या डोक्यात जाऊन बसलंय. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड दिस व्हॉट आय एम सेइंग? कळलंय का? प्लीज रिस्पॉन्ड. इथे डोकं हलवायची सोय नाहीये. आपण वर्गात काय करतो? असं करतो. त्यात पण लोकांचं कन्फ्युजन असतं, की असं म्हणजे हो का नाही? इट सिंपल आहे. हात वरती करायचा. कळलं की हात वरती, नाही कळलं की हात खालती. काय बोलायचं असेल तर चॅट. दॅट्स द फास्टेस्ट वी हॅव अवर कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स. ओके. नाऊ आता माझं म्हणण्याचा पॉइंट काय आहे, की हा जो बबल सॉर्ट आहे, जो माठ्या आहे, शेवटी प्रोग्रामला काय हो, प्रोग्रामला कधी इंटेलिजन्स नसतोच. इट इज द इंटेलिजन्स गिव्हन बाय द प्रोग्रामर टू द प्रोग्राम. प्रोग्राम हा एक कोड आहे, जो त्या प्रोग्रामर लिहिलेला असतो. तर आपल्याला ॲज अ प्रोग्रामर तो इंटेलिजन्स प्रोग्रामर टाकावा लागतो, मग तो प्रोग्राम इंटेलिजंट होतो. तर हा जो माठ्या बबल सॉर्ट आहे, त्या माठ्याला मला स्मार्ट करायचं आहे. ओके. मग हा बबल सॉर्टचा जो अल्गोरिदम आहे, जो कोड आहे, तो मला चेंज करायचा आहे, मॉडिफाय करायचा आहे. ऑब्व्हियसली बेसिक कोड चेंज करून चालणार नाही. त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, की नंबर ऑफ इटरेशन्स, नंबर ऑफ कंपॅरिझन्स, आपण ऑल्वेज 2 कॉन्स्टिट्यूटिव्ह नंबर कंपेअर करतो. हे सगळं सेमच राहिलं पाहिजे. प्रॉपर्टी चेंज केली की अल्गोरिदमच बदलेल. समजतंय? तर त्यात मला असं काहीतरी ॲड केलं पाहिजे, जेणेकरून बबल सॉर्टला पण पण कळेल, की अरे, डेटा ऑलरेडी सॉर्टेड आहे. किंवा डेटा सॉर्ट झालाय. मी कशाला कंपेअर करू उगाचच? व्हाय शुड आय वेस्ट माय टाईम? आय शुड स्टॉप कंपेअरिंग. एवढा फक्त बबल सॉर्टला जरा समजलं, तर बबल सॉर्ट पण इंटेलिजन्स सॉर्ट सारखाच फास्ट होईल आणि तो स्मार्ट होईल. करेक्ट? काही लोकं इनबॉर्न स्मार्ट असतात, इंटेलिजंट असतात. काही लोकं क्लास लावून स्मार्ट होतात. यातला फरक आहे. तर बबल सॉर्टला तर आपण शिकवायचंय, की बाबा रे, तुला स्मार्ट व्हायचंय आता, तर काय करता येईल? तर एक सिंपल टेक्निक तुम्हाला मी आता काय सांगतो नीट ऐका. तुम्ही कुठलंही इटरेशन घ्या. समजा फर्स्ट इटरेशन घ्या. ज्या इटरेशनमध्ये थ्रू आउट द इटरेशन तुम्ही सगळे कंपेअर करत गेलात स्टार्ट टू एंड. ज्या इटरेशनमध्ये एकदाही स्वॅपिंग झालं नाही, याचा अर्थ तो डेटा सॉर्टेड आहे. तुम्हाला पुढचे इटरेशन करायची गरज नाहीये. आय शुड स्टॉप. लक्षात मी काय म्हणतो ते? फॉर एक्झाम्पल पहिलं इटरेशन घ्या. तुमचा डेटा सगळा असेंडिंग ऑर्डरमध्ये होता. मग याच्यामध्ये पहिल्या इटरेशनमध्ये कुठं जरी स्वॅपिंग झालं का? कुठेच झालं नाही. मग का नाही स्वॅपिंग झालं? ह्याचं कारण की पहिल्या ह्याच्यात बघा आता, फर्स्ट नंबर इज लेस दॅन सेकंड नंबर म्हणून स्वॅपिंग नाही झालं. नेक्स्ट कंपॅरिझनला सेकंड नंबर इज लेस दॅन थर्ड नंबर म्हणून स्वॅपिंग नाही झालं. नेक्स्ट इटरेशन थर्ड नंबर इज लेस दॅन फोर्थ नंबर म्हणून स्वॅपिंग नाही झालं. आणि पहिलं इटरेशन संपलं. मग फर्स्ट नंबर इज लेस than second number is less than third number is less than fourth number is less than fifth number. So every number is less than its next number. It means numbers are already in ascending order. It means you should stop comparing. You should stop this logic algorithm and declare की डेटा सॉर्ट झालेला आहे. थांबा. एवढं किमान कळलं पाहिजे.
समजतंय? मग आता स्वॅपिंग झालं का नाही झालं त्या इटरेशनला, हे मला कळण्यासाठी मी काय करणार आहे, तर मी फ्लॅग लॉजिक वापरणार आहे. म्हणजे आता किती जणांनी फ्लॅग ऐकलं मला माहीत नाही. पण जनरली फ्लॅग लॉजिक जे असतं, ते बुलियन लॉजिक असतं. म्हणजे ट्रू आणि फॉल्समध्ये खेळलं जातं. एक तर फ्लॅग ट्रू असतो किंवा फॉल्स असतो आणि त्या ट्रू फॉल्सवरनं आपण काही गोष्टी ओळखतो. तर आता इथे मी काय करणार आहे, एक स्वॅप नावाचा फ्लॅग घेणार आहे. त्याला फ्लॅगला तुम्ही काहीही नाव द्या. मी त्याला स्वॅपिंग झालं का नाही हे ओळखण्यासाठी फ्लॅग वापरतोय. म्हणून त्या फ्लॅगला मी नाव दिलं स्वॅप. बरं फ्लॅग म्हणजे काय? तर सिंपल वर्डमध्ये साधं व्हेरिएबल आहे. जे तुम्हाला कॅरेक्टर म्हणून पण घेता येतं, 1 बाईटमध्ये काम करता येईल. मग ज्यांना नको त्यांनी इंटिजर घ्या, इट्स ओके. शेवटी त्यात मी 0 आणि 1 स्टोअर करणार आहे. तर प्रत्येक इटरेशनच्या स्टार्टला मी तो फ्लॅग 0 करणार. काय करणार आहे? 0. आणि मग त्या इटरेशनमध्ये आपण जेव्हा कंपेअर करत जातो, तेव्हा जर स्वॅपिंग झालं तरच मी तो फ्लॅग स्वॅपिंग झालं, म्हणजे स्वॅपिंग ट्रू, मग तेव्हाच फक्त मी तो फ्लॅग 1 करणार. लक्षात आहे? म्हणजे कुठेही माझा डेटा लेफ्ट हँड साइडचा नंबर राइट हँड साइडपेक्षा लेस नसेल, तर आपण स्वॅप करतो. याचा अर्थ मी डेटा सॉर्टेड नव्हता, म्हणून मला तो अरेंज करावा लागला स्वॅपिंग करून. त्या मोमेंटला मी स्वॅपिंग फ्लॅग 1 करणार आहे. कळतंय? आणि मग ते इटरेशन संपलं, म्हणजे त्या इटरेशनमध्ये सगळे कंपॅरिझन संपले, की मी चेक करणार, की स्वॅपिंगचा फ्लॅग माझा 0 आहे का 1 आहे? जर स्वॅपिंगचा माझा फ्लॅग 1 आहे, ॲट द एंड ऑफ दॅट इटरेशन 1 आहे, याचा अर्थ मी कुठेतरी स्वॅपिंग केलेलं आहे. म्हणजे मला दिलेला डेटा सॉर्टेड नव्हता. लक्षात येतंय? पण जर थ्रू आउट द इटरेशन माझा स्वॅपिंगचा फ्लॅग 0च राहिला होता आणि इटरेशनच्या एंडला पण तो 0च आहे. याचा अर्थ स्टार्टला माझा फ्लॅग 0 होता कारण स्वॅपिंग केलेलं नव्हतं. मी सगळं कंपेअर करत एंडपर्यंत गेलो. शेवटपर्यंत माझा फ्लॅग 0 राहिलाय, म्हणजे मी स्वॅपिंग केलेलं नाहीये. आणि मला कुठं स्वॅपिंग करायला लागलं नाही. माझा फ्लॅग 0 आहे. याचा अर्थ सगळा डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. लक्षात येतंय? आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला ते इटरेशन संपलं, की पुढचे कुठलेच इटरेशन एक्झिक्यूट करायची गरज नाहीये. तुमचं प्रोग्राम किंवा लॉजिक जे आहे ते थांबवा फंक्शन आणि गो बॅक रिटर्न. हे लक्षात येतंय? इतकं सिंपल लॉजिक वापरणार आहे मी. फ्लॅग लॉजिक वापरून. आणि मग ह्यातनं होईल काय इफेक्टिव्हली मग, की जर माझ्याकडे एन नंबर असतील, तर फक्त आणि जर तुम्ही बेस्ट केस सिनेरिओमध्ये मला जर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर दिलेत, म्हणजे सॉर्टेड डेटा जर दिलात, तर माझ्या पहिल्या इटरेशन नंतरच माझा सॉर्टिंग थांबणार आहे. म्हणजे फक्त मी फर्स्ट इटरेशन एक्झिक्यूट करणार आहे. मग फर्स्ट इटरेशनमध्ये किती कंपॅरिझन होतील? तर 4 नंबर असले तर 3 नंबर एक्झिक्यूट होतील. म्हणजे फर्स्ट इटरेशन फक्त एक्झिक्यूट झालं, तर माझे नंबर ऑफ कंपॅरिझन जे आहेत, ते n-1 होतील. ॲग्रीड? आणि पुढचे कुठलेही इटरेशन एक्झिक्यूट होणारच नाहीयेत. मग पुढचे कुठलेही इटरेशन एक्झिक्यूट नाही झाले, तर टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन्स आर ओन्ली n-1. मग जर n-1 माझं पॉलिनॉमियल असेल, तर आपण काय करतो याची फर्स्ट टर्म घेतो. त्याला कोएफिशियंट नाहीच आहे. सो माय टाईम कॉम्प्लेक्सिटी विल बी ओमेगा ऑफ n. झालं का? सो नाऊ बबल सॉर्ट इज गोइंग टू बिहेव इक्विव्हॅलंट टू इन्सिडेंट सॉर्ट. समजतंय? मग तुम्ही म्हणाल, की "अरे, मग आता फरकच काय राहिला? बबल सॉर्ट आणि इन्सिडेंट सॉर्ट सेमच झाले." पण फॉर युअर इन्फॉर्मेशन ओरिजिनल बबल सॉर्ट जो होता, तो माठ्या आहे, मंद आहे, तो स्लो आहे. ह्याला मला मॉडिफाय करावं लागलं. तर आता हे जे टेक्निक मला शिकवणार आहे किंवा जे प्रोग्राम दाखवणार आहे आता, तो त्या बबल सॉर्टला बबल सॉर्ट म्हणत नाहीत. त्याला म्हणतात इफिशियंट बबल सॉर्ट किंवा मॉडिफाईड बबल सॉर्ट. हे पण मॉडिफाय केलंय. दिस इज नॉट ओरिजिनल अल्गोरिथम. ठीक आहे? सो जरा ओरिजिनल टेक्निक मला शिकवली वर्गात तीच आहे. आणि आता जे शिकवतोय आज तुम्हाला मी ही इफिशियंट बबल सॉर्ट आहे. कळलं का सगळ्यांना? सो नाऊ लेट्स लुक ॲट द कोड. Okay, so we have seen difference between bubble sort and instance sort in the last session. कि bubble sort is based on swapping technique, instance sort is based on shifting technique.
बबल सॉर्टमध्ये प्रत्येक इटरेशनला कंपॅरिझन कमी कमी होत जातात, इन्स्टंट सॉर्टला वाढतात. बबल सॉर्टमध्ये आपल्याला पहिल्या प्रत्येक इटरेशनला एक बबल मिळतो, म्हणजे मॅक्झिमम नंबर मिळतो. इन्स्टंट सॉर्टला असं काही बबल वगैरे मिळत नाही, मॅक्झिमम मिनिमम नंबर मिळत नाही. तर पहिले आय नंबर्स सॉर्टेड असतात. बेस्ट केसमध्ये बबल सॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन स्क्वेअर होती, इन्स्टंट सॉर्ट वॉज एन. सो बिकॉज इट इज लेस, इन्स्टंट सॉर्ट वॉज फास्टर देन बबल सॉर्ट. करेक्ट. मग आपण डेटा बघितलं होतं, एक्झाम्पल घेतलं होतं. आणि आता तुम्हाला जे पॉईंट सांगितलं तुम्हाला आता कळेल मी काय म्हणतोय ते, की बबल सॉर्टला स्लो असल्यामुळं मला मॉडिफाय करायला लागलं सो दॅट इट विल बिकम फास्टर. सो bubble sort can be made efficient and that will be called as efficient bubble sort technique or modified bubble sort technique. मग असं इन्स्टंट सॉर्टला काय गरज आहे का, फ्लॅग लॉजिक वगैरे काही, कारण फ्लॅगला पण छोटी मेमरी जाणारच आहे. तर काही गरज नाही, कारण इन्स्टंट सॉर्ट हा ऑलरेडी इफिशियंट आहे. समजतंय. मग आता इफिशियंट बबल सॉर्ट कसा लिहायचा, त्याचं लॉजिक बघा. हा आपला जुना म्हणजे पूर्वी लिहिलेला आपण लिहिलेला ओरिजिनल बबल सॉर्टचा प्रोग्राम, जो आता मी वेगळं फंक्शन लिहिलेलं नाहीये, पण सगळा एकत्र लिहिलेला कोड आहे हा. की ॲरे घेतलाय, एन नंबर्स घेतलेत, आयजे घेतले ट्रान्सफर टेम्पररी व्हेरिएबल्स, युजरकडनं एन ऍक्सेप्ट केला. फॉर लूपमध्ये आपण युजरकडनं एन नंबर ऍक्सेप्ट करून ॲरेत स्टोअर केले. डन. आता हे बबल सॉर्टचं टेक्निक आहे, की आपला हा आय जो असतो तो स्टॉपरचं काम करतो, जो एंड पासून हळूहळू मागे मागे प्रत्येक इटरेशनला पुढे पुढे येत जातो. कंपॅरिझन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द अदर एंड. आय हा सगळ्यात एंडला आहे, हा स्टार्टला आहे, म्हणजे हे दोन्ही अपोजिट असतात एंड्स. तर जे स्टार्टला आहे आपण कम्पेअर करतो आय पर्यंत फक्त. काय कम्पेअर करतो, तर जेथ एलिमेंट आणि त्याच्या पुढचा एलिमेंट, म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपण कम्पेअर करतो, जे आणि जे प्लस वन. मग जर करंट एलिमेंट त्याच्या पुढच्या एलिमेंटपेक्षा ग्रेटर असेल तर असा आपल्याला नको आहे, मग आपण स्वॅप करतो. मग स्वॅपिंगचा हे कोड तुम्हाला माहिती आहे, हा स्वॅपिंगचा कोड आहे. सगळ्यांचा पार्ट असेल की टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे, जो ए ऑफ जे इज इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन, सो ए ऑफ जे प्लस वन इज इक्वल टू टेम्प. करेक्ट. आणि सगळं सॉर्टिंग झालं की आपण सॉर्टेड डेटा म्हणजे ॲरे प्रिंट करतो अख्खा. हे सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना कळलेलं आहे. Now tell me please honestly, की how many of you have already understood bubble sort technique? का तुम्हाला बबल सॉर्ट टेक्निक कळलं असेल तरच एफिशियंट बबल सॉर्ट कळेल मी काय बोलतोय ते. तर त्यासाठी तुम्हाला आधी हा ओरिजिनल कोड कळला पाहिजे. हा कळला नसेल तर तुम्हाला मी इफिशियंट काय शिकवणार? ओके. ज्यांना बबल सॉर्टच माहित नाही त्यांनी प्लीज बबल सॉर्ट शिकून घ्या आधी, तर मग तुम्हाला इफिशियंट शिकण्यात मजा येईल. मग तुम्हाला मी काय सांगितलं लॉजिक, आता तुम्हाला बोर्डवर काय शिकवलंय, की आता मला ह्याला इफिशियंट करण्यासाठी फ्लॅग लॉजिक वापरायचं आहे. मग ते फ्लॅग लॉजिक वापरण्यासाठी मी एक स्वॅप नावाचं व्हेरिएबल घेतलं. जे इंटिजर घ्यायची गरज आहे का नाही, तुम्हाला कॅरेक्टर म्हणून पण घेता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यात तुमची मेमरी वाचेल. पण आता इथे मी तुम्हाला पटकन कळण्यासाठी इंटिजर घेतलाय. आता प्रत्येक इटरेशनच्या स्टार्टला मी तो जो फ्लॅग आहे तो 0 करणार. म्हणजे काय, की इटरेशनच्या स्टार्टला स्वॅपिंग झालेलं नाही. नाही झालेलं नाही, स्वॅपिंग नाही झालेलं म्हणजे 0. नाही म्हणजे 0. बरोबर? आणि मग जेव्हा केव्हा मी स्वॅपिंग करीन, तेव्हा तो फ्लॅग 1 करणार. म्हणजे स्वॅपिंग इक्वल टू 1. 1 म्हणजे फ्लॅग 1 झाला म्हणजे तो ऑन केलं म्हणजे स्वॅपिंग झालं. झालं म्हणजे ट्रू. नाही झालं म्हणजे नाही म्हणजे 0. हो म्हणजे 1. येस ऑर नो? येस इज ट्रू, ट्रू इज 1, नो इज 0. सिंपल टू अंडरस्टँड. आणि मग त्या इटरेशनच्या एंडला म्हणजे या लूपच्या नंतर मी चेक करणार, की माझा जो फ्लॅग आहे स्वॅपचा तो शेवटपर्यंत 0चा 0च राहिलाय का? 0चा 0 राहिला आहे, म्हणजे माझा डेटा ऑलरेडी असेंडिंग ऑर्डरमध्ये झालेला आहे, सॉर्ट झालेला आहे. आय शुड नॉट कंटिन्यू फर्दर. आय शुड ब्रेक दिस लूप अँड स्टॉप कंपेअरिंग. कळतंय? आता माझा फंक्शन असेल तर ब्रेकच्या ऐवजी मला रिटर्न पण लिहिता येईल. आता इथे रिटर्न लिहिलं तर मेन फंक्शन संपेल आणि प्रोग्रामर संपेल. म्हणून मी ब्रेक लिहिलंय सो दॅट आउटर लूप ब्रेक करून तो बाहेर जाईल आणि माझा आन्सर प्रिंट होईल. लक्षात येतंय? तर हे स्वॅप इज इक्वल टू 0 लिहिलं की मी ब्रेक केलं. इतका सिंपल चेंज आहे. डिड यू ऑल अंडरस्टँड? आता आपण हा सेम गोष्ट जाऊन कोडिंगमध्ये करूयात. बट आपण मागच्या बबल शॉट डॉट सी प्रोग्राम लिहिला होता. तर हा आपला कोड. करेक्ट? तर काय ठरवलं आता मी इथं त्याला एक सेव्ह ॲज करून घेतो. बबल सॉर्ट इफिशियंट. ठीक आहे. वरती कमेंट टाकून ठेवतो. इफिशियंट बबल सॉर्ट. ठीक आहे. Generally, I have this style of marking my code so that I remember that it is my code.
जनरली वेन आय राईट आय डू दॅट, समटाइम्स आय फॉरगेट. तर काय सांगायचं मला, एक स्वॅप नावाचं व्हेरिएबल घ्या. सो स्वॅप नावाचा फ्लॅग घेतला, तर तो फ्लॅग इनिशियली म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक इटरेशनच्या स्टार्टला तो स्वॅप फ्लॅग आपल्याला 0 करायचा आहे. म्हणजे स्वॅपिंग झालेलं नाही. ठीक आहे. मग त्या फॉर लूपच्या आतमध्ये आपल्याला जेव्हा स्वॅपिंग होईल, मला थोडंसं जरा इंडेंटेशनची सवय, सो आय ऑलवेज हॅव दिस हॅबिट ऑफ इंडेंटिंग द कोड. चला आता छान दिसतंय. सॉरी फॉर दिस, पण आय हॅव हॅबिट ऑफ दिस. तर जेव्हा स्वॅपिंग होईल तेव्हा आपल्याला तो फ्लॅग ऑन करायचा आहे. सो स्वॅप इज इक्वल टू 1, राईट. आणि मग आपण फॉर लूपच्या नंतर काय चेंज करणार, चेक करतो इथं की इफ स्वॅप इक्वल 0, तर आयदर ब्रेक म्हणा तर डायरेक्टली रिटर्न म्हणलं फंक्शन मध्ये तरी चालेल. तुम्हाला स्लाइडमध्ये ब्रेक आहे म्हणून मी ब्रेक म्हणतोय, अल्टरनेटिव्ह रिटर्न पण चालू शकेल. ऑल नंबर्स आर इन असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. सो वी कॅन स्टॉप. डन. बाकी आपल्याला तुम्हाला प्रोग्राम माहितीच आहे. आपण मेन मध्ये एन युजरकडनं एन घेतला, एन नंबर स्टोअर ऍक्सेप्ट करून घेतलेत, बबल सॉर्ट फंक्शन कॉल केलंय, त्याला अरे पास केला डेटा आणि किती नंबर सॉर्ट करायचे एन ते पास केलं आणि सॉर्टेड डेटा प्रिंट केला. ठीक आहे. तर मी हा प्रोग्राम सेव्ह करतोय, कंपाईल करून एक्झिक्यूट करतोय, कंपाईल अँड रन. एंटर एन. So let's say 5 numbers. So first number is, let's say, 40, second number is 10, third number is 30, next number is 20, next number is 15. Okay, 25 घ्या. ओके. बघा, सॉर्टेड डेटा इज 10, 20, 25, 30, 40. झाले. आता हा प्रोग्राम किती फास्ट झाला, तर एका इटरेशन मध्ये झाला, पुढचे इटरेशन झालेच नाहीत. समजतंय सगळ्यांना? ओ ओ आय एम सो सॉरी, स्क्रीन तुम्हाला दिसलीच नाही, मी शेअर करायला विसरलो. आय एम सो सॉरी, आय रिपीट एव्हरीथिंग, डोंट वरी. चला. सो सॉरी. वैभवी, यू आर नॉट देअर. यू शुड हॅव वॉर्न मी इमिजिएटली. बरं, मी परत सांगतो. परत घेतो वाटल्यास कोड, काही प्रॉब्लेम नाही. आय जस्ट रिपीट इट ॲज इट इज. मी काय केलं, बबल सॉर्टचा प्रोग्राम जो होता तो उघडला. आपल्याकडे बबल सॉर्टचा कोड होता ना हा. हा बबल सॉर्टचा कोड घेतला जो आपण ऑलरेडी केलेला होता. तर यात आपण काय केलं होतं, मेनमध्ये डेटा नावाचा ॲरे घेतलाय, त्यात आपण एन नंबर युजरचे ऍक्सेप्ट करतोय. एन ऍक्सेप्ट केला, एन नंबर ऍक्सेप्ट करून ॲरे घेतले. आता फंक्शन कॉल केलं बबल सॉर्ट, त्याला ॲरे पास केला आणि किती नंबर सॉर्ट करायचे पास केलं. आणि बबल सॉर्ट झाला की आपण सॉर्टेड डेटा डिस्प्ले केला. ठीक आहे. आता बबल सॉर्ट फंक्शन बघा, आपण यात काय करत होतो, हा आपला फक्त बबल सॉर्ट होता नॉर्मल. वाटतं आपण लास्ट टाइम लेक्चरला लिहिलेला हा कोड आहे. आय जस्ट फॉरगॉट टू पुट माय सिग्नेचर. नॉर्मली यू हॅव दिस हॅबिट ऑफ मार्किंग माय कोड. आता हा जो आहे हा मी आपण सेव्ह करूयात आणि याला म्हणूया आता, मगाशी मी इफिशियंट बबल सॉर्ट म्हणलं होतं, तो कोड ऑलरेडी आहे म्हणून मी आता ह्याला मॉडिफाईड असं म्हणतो. शब्द वेगळा वापरतो, म्हणजे सेम मॉडिफाईड म्हणजे इफिशियंट. ठीक आहे. आता काय करतो बघा मी. बरं, आता ह्याच्या आधी मी मॉडिफाय करायच्या आधी आपण आता काय करू, 5 नंबर रन करून बघूयात काय फरक पडतोय ते. बरं, आणि ह्याला एक स्टार्टला मला हॅश इन्क्लूड लिहायचं राहिलं होतं मगाशी. इन्क्लूड stdio.h. कंपाईल आणि एक्झिक्यूट. 5 नंबर देतोय. काय 40, 20, 10, 30 आणि 25. ओके. आता आपण काय करू, याला मॉडिफाय करूयात. यात मी एक स्वॅप नावाचं व्हेरिएबल घेतलं.
प्रत्येक इटरेशनच्या स्टार्टला तुम्हाला परत इंडेंटेशन करायला लागणार. ठीक आहे, इट्स ओके. एनिवेज, झालं ना. आता आपण काय करतो, प्रत्येक इटरेशनच्या स्टार्टला स्वॅपिंग सुरू करायच्या आधी स्वॅप इक्वल टू 0 करतो, म्हणजे स्वॅपिंग झालेलं नाही. बरोबर, नाही म्हणजे 0. आणि मग जेव्हा स्वॅपिंग होईल या इफ मध्ये, तेव्हा आपण तो फ्लॅग ऑन करतो की स्वॅपिंग झालं, म्हणून मार्क केलं की स्वॅपिंग झालं म्हणून. आणि मग आता या फॉर लूपच्या बाहेर मी चेक करतो इफ स्वॅप इक्वल इक्वल 0, म्हणजे सगळे नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये ऑलरेडी आहेत. कंपॅरिझन थांबायला पाहिजे, लूप थांबायला पाहिजे. सो आय एम ब्रेकिंग द लूप. आता हे फंक्शन आपण सेपरेट लिहिल्यामुळे ब्रेकच्या ऐवजी रिटर्न म्हटलं तरी चालेल, म्हणजे डायरेक्टली फंक्शनमधून बाहेर येईल. पण जर मी डायरेक्टली सगळा कोड मेलमध्ये खुपसणार असाल तर रिटर्न म्हणू नका, त्याचा प्रोग्रामच थांबेल. त्यामुळे नुसतं ब्रेक इनफ आहे. दिस इज डन. ओके. स्वॅप इनिशियल प्रत्येक स्टार्टला स्वॅप फ्लॅग 0 केला, स्वॅपिंग झाल्यावर फ्लॅग 1 केला, आणि इटरेशनच्या एंडला म्हणजे या फॉर लूपच्या बाहेर स्वॅप फ्लॅग चेक केला की 0चा फ्लॅग जर 0च राहिला असेल, याचा अर्थ नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये ऑलरेडी आहेत, स्वॅपिंग करायची गरज म्हणजे पुढे कंटिन्यू करायची गरज नाही, सॉर्टिंग अल्गोरिदम थांबला पाहिजे. आता मी कंपाईल आणि रन करतो हे. ओके, सेव्ह, कंपाईल अँड रन. परत मी 5 नंबर देतोय. काय मग दिले 40, 20, 10, 30 आणि 25. आता तुम्हाला काय ऑब्झर्व करायचंय, तुम्ही जर कोणी मगाशी खरंच केअरफुली ऑब्झर्व केला असेल माझा आउटपुट, तर मगाशी आम्ही सेम डेटा दिला होता, एखादा नंबर इकडे झाला असेल माझ्याकडे चुकून, डेटा जेव्हा सॉर्ट झाला तेव्हा खालती हा आपल्याला डेव्हलपर स्टुडिओ जो आहे, जो कंपायलर वापरतोय, तो आपल्याला दाखवतोय की ही जी प्रोसेस म्हणजे हा जो प्रोग्राम आहे, हा जर संपला त्याला किती वेळ अख्खा प्रोग्राम रन करावा लागला. आता फक्त अल्गोरिदमचा टाइम नाहीये, हा अख्ख्या प्रोग्रामचा आहे. ठीक आहे. तर मगाचा जो वेळ होता, तर तो 15 सेकंड्सच्या काहीतरी वरती होता. आणि आता हा इफिशियंट झाल्यामुळं त्याच डेटाला वेळ फक्त 8 सेकंद लागला आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू शो यू गाईज इज efficient bubble sort is really faster than your original bubble sort, which was dumb. आणि त्याला आपण आता इंटेलिजन्स टाकला त्या कोडमध्ये आणि त्याला स्मार्ट केलेला आहे. क्लिअर, सगळ्यांना समजलंय? येस. सो दॅट्स इट फॉर टुडे.